अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खॉमेनी आणि अजून काही महत्वाच्या लीडर्सचा मृत्यू झाला. हा हल्ला करण्यासाठी अमेरिकेने आपल्या मिडल ईस्ट मधल्या डिफेन्स बेसेसचा वापर केला. रिटॅलिएशन मध्ये इराणने याच डिफेन्स बेसेसवरती म्हणजे UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान या देशांवरती हल्ला केला. या संपूर्ण घटनेला आता 1 आठवडा होत आलाय. या जगामध्ये एकूण 57 मुस्लिम राष्ट्र आहेत. या जगाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 25% लोकसंख्या म्हणजे साधारण 200 कोटी लोक ही इस्लाम धर्मीय आहेत. या जगाच्या एकूण जीडीपीचा विचार केला तर 23% जीडीपी हा या इस्लामिक राष्ट्रांमधनं येतो. असं असलं तरीही कुठलाही महत्वाचा मुस्लिम देश, कुठलंही महत्वाचं मुस्लिम राष्ट्र हे इराणच्या बाजूने उभं असलेलं आपल्याला दिसत नाही. तर या सगळ्या मागे काय कारणं आहेत? इस्लाम धर्मात असणारी उम्मा नावाची कॉन्सेप्ट ही आजही जगामध्ये अस्तित्वात आहे का, की याच्यामागे काही आर्थिक गणितं लपलेली आहेत? या सगळ्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधनं करणार आहोत. आता कुठलाही मुस्लिम देश हा इराणच्या बाजूने उभा नाहीये आणि त्याच्या मागचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये असलेला वाद. तर आता शिया आणि सुन्नी यांच्यात जो वाद आहे तो काही आत्ताचा नाहीये. तो गेली 1000 वर्ष चालत आलेला इस्लाम मधला एक राजकीय संघर्ष आहे. तर आता शिया आणि सुन्नी यांच्या कॉन्सेप्टमध्ये काय फरक आहे? तर शियांच्या मते इस्लामचं नेतृत्व हा तोच माणूस करू शकतो जो मोहम्मद पैगंबरांचा डायरेक्ट वंशज आहे. याचा अर्थ काय? तर इराणचे जे सुप्रीम लीडर ज्यांचा मृत्यू झाला आयातुल्ला अली खॉमेनी किंवा त्याच्या आधीचे रुहल्ला खॉमेनी किंवा याच्या पुढे येणारा कुठलाही खॉमेनी हा सय्यद आहे. तर हा सय्यद कोण? तर मोहम्मद पैगंबराची मुलगी फातिमा आणि फातिमाचा नवरा अली आणि त्यांच्यातले जे डायरेक्ट वंशज आहेत किंवा त्यांच्या पुढच्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत यांना सय्यद म्हटलं जातं. आणि या सय्यदांनीच इस्लामचं नेतृत्व करावं असं शियांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे सुन्नी मुसलमान काय म्हणतात की इस्लाममध्ये सगळे सारखे आहेत, इस्लाममध्ये सगळे समान आहेत, त्यामुळे आपण कुठल्याही वंशवादाला इकडे जागा दिली नाही पाहिजे, त्यामुळे फक्त सय्यदच हे नेतृत्व का करतील असा सुन्नी मुसलमानांचा प्रश्न आहे. आता यामध्ये एक मुद्दा नमूद करण्यासारखा आहे की जे सुन्नी बहुल देश आहेत, सुन्नी मुसलमान जिथे जास्ती आहेत त्या राष्ट्रांमध्ये इराणचा प्रयत्न असतो की शिया मुसलमानांना आपण महत्वाच्या राजकीय स्थानी कसं बसवू शकतो. जसं सिरियामध्ये त्यांनी बशर अल असदच्या सरकारला मदत केली होती किंवा इराणच्या वॉरमध्ये सुद्धा इराणने जे इराकमधले शिया मुसलमान आहेत त्यांना सुद्धा मदत केली होती. तर इराणचा हा प्रयत्न असतो की शियांना सुन्नी बहुल देशांमध्ये महत्वाच्या स्थानी बसवायचं आणि सुन्नी राष्ट्रांना आपल्या दबावाखाली ठेवायचं. सुन्नी राष्ट्रांना एक वेळ इस्रायल परवडला, पण इराणला ते मित्रापेक्षा शत्रू जास्ती मानतात. आता कुठलाही मुस्लिम देश इराणच्या बाजूने उभा नाहीये याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेची असणारी आर्थिक गुंतवणूक. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की 1979 पर्यंत इराण आणि अमेरिका यांचे संबंध हे खूप चांगले होते. आज जे काही मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा अमेरिकेचे जे संबंध आज मिडल ईस्ट मध्ये चांगले आहेत ते प्रस्थापित करण्यासाठी इराणचा खूप मोठा वाटा होता. पण 1979 नंतर जेव्हा इस्लामिक क्रांती इराणमध्ये आली त्याच्यानंतर US आणि इराण यांचे संबंध हे खराब व्हायला लागले. आणि हे पण एक महत्वाचं कारण आहे की जर आपण इराणला खुलेपणाने मदत केली किंवा इराणला रसद पोचवली किंवा कुठल्याही प्रकारे मदत केली तर USची ही असणारी इन्व्हेस्टमेंट किंवा युरोपची असणारी ही इन्व्हेस्टमेंट ही मिडल ईस्ट मधनं निघून जाईल, पैशांचा जो ओघ आहे तो कमी होईल आणि त्यामुळेच कुठलंही महत्वाचं मुस्लिम राष्ट्र हे आज इराणच्या बाजूने उभं नाहीये. आता या सगळ्याच्या मागचं तिसरं महत्वाचं कारण इराण स्वतःच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इराण हा टेरर फंडिंगसाठी सुद्धा ओळखला जातो. त्यामुळे येमेनमध्ये हुतीज असतील, इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये हमास असेल किंवा लेबेनॉनमध्ये हेजबुल्ला असेल, या सगळ्यांना इराण खुलेपणाने मदत करतो आणि ही मदत घेऊन ह्या ज्या टेरर ऑर्गनायझेशन्स आहेत त्या इराणच्या आजूबाजूच्या देशांमध्ये, इराणच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये प्रॉक्सी वॉर्स लढतात. हे प्रॉक्सी वॉर्स लढत असल्यामुळे हे जे देश आहेत ते सतत आगीत धगधगत राहतात आणि त्यामुळे इराण यांच्यावरती आपला दबाव कायम ठेवू शकतो. त्याचमुळे हे जे मिडल ईस्ट मधले देश आहेत किंवा हे जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांना अशी ही भीती आहे की जर आपण इराणला मदत केली आणि उद्या इराणने आपल्यावरतीच पलटवार केला तर आपलं काय होईल. यामुळे सुद्धा कुठलाही मुस्लिम राष्ट्र हे इराणच्या बाजूने उभं असलेलं आपल्याला दिसत नाही. तर जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की इस्लाम धर्मामध्ये असणारी उम्मा नावाची कॉन्सेप्ट ही आजही या जगामध्ये अस्तित्वात आहे का? तर उम्मा म्हणजे काय? तर संपूर्ण जगातील जे सर्व मुसलमान आहेत त्यांचा एकत्रित समुदाय. इस्लामच्या विचारानुसार तुम्ही जरी वेगळ्या देशांमध्ये राहत असलात, जरी वेगळी भाषा बोलत असलात किंवा तुमच्या संस्कृतीमध्ये काही तफावत असेल, पण ज्या वेळेला तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारलात त्यावेळेला तुम्ही पहिले मुसलमान आहात. ही उम्मा नावाची कॉन्सेप्ट किंवा जे आपण मुस्लिम ब्रदरहूड किंवा मुस्लिम भातृभाव जो म्हणतो
तर तो उम्माचा सगळ्यात पहिला महत्वाचा घटक आहे. आणि या उम्मा नावाच्या कॉन्सेप्ट खालीच एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाला किंवा एका मुस्लिम राष्ट्राने दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रांना मदत करणं हे महत्वाचं ठरतं. पण इराणच्या बाबतीत तसं घडताना आपल्याला दिसत नाही. या जगामध्ये एकूण 57 मुस्लिम राष्ट्र आहेत, इराण वगळता 56. पण या 56 पैकी कुठल्याही देशाने असं सांगितलं नाहीये की आम्ही इराण सोबत आहोत, आम्ही इराणला मदत करत आहोत किंवा आम्ही अमेरिकेचा विरोध करतोय. असं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट कुठल्याही या 56 देशांपैकी कुठल्याही देशाने दिलेलं नाहीये. पाकिस्तान सारखे देश आहेत की जे म्हणाले की आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो, कंडेम करतो, पण आम्ही खुलेपणाने इराणला मदत करतो असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही मुस्लिम राष्ट्राने दिलेलं नाहीये. शिया सुन्नी हा वाद जरी पकडला तरी या 57 देशांपैकी फक्त 4 देश असे आहेत की जे शिया आहेत. त्यामध्ये इराक येतं, इराण येतं, बहारीन येतं आणि अझरबैजान येतं. पण हे तिन्ही जे शिया देश आहेत त्यांनी देखील असं म्हटलेलं नाहीये की आम्ही इराण सोबत आहोत. त्यामुळे ही उम्मा नावाची कॉन्सेप्ट, मुस्लिम भातृभाव, मुस्लिम ब्रदरहूड हे या जगामध्ये अस्तित्वात नाही, हे इराणच्या एक्झाम्पलवरनं आपल्याला लक्षात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.